सविस्तर माहिती घेतो। आत्ता आपण एका मोठ्या बातमीकडे वळूया। ब्रेकिंग न्यूज आहे। जालना अंतरवाली सराटीतून ही ब्रेकिंग न्यूज येते आहे। अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलन करणार आहेत, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, अनुचित प्रकार घडू नये म्हणून। आंदोलकांचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा ओबीसींचे बाळासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने यांनी घेतलेला आहे। आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण ते करणार आहेत, आंदोलन सुरू करणार आहेत। ओबीसी आंदोलक अंतरवाली सराटीन जिथून जरांगेंचा उगम झाला, जिथून मराठा आंदोलनाची धार पेटवली म्हणजे धार वाढली, अशा ठिकाणाहून ओबीसी आंदोलन सुरू केलं जात आहे। त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलाय। खरं तर आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, पण तरी सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे ओबीसी नेत्यांकडून। मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता ओबीसीचे आंदोलकही सरसावलेत। आज अंतरवालीच्या या सोनिया नगर मध्ये ओबीसी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत। आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला सुद्धा याच ठिकाणी ओबीसींच्या काही आंदोलकांनी आमरण उपोषण केलं होतं आणि त्यानंतर आता जरांगीने पुन्हा ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव चा नारा देत काही आंदोलकांनी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचं पत्र जे आहे ते पोलिसांना दिलेलं आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी आंदोलन करण्यास जे आहे ते सक्त मनाई केलेली आहे। या ठिकाणी आंदोलन करू नका अशा पद्धतीची विनंती पोलिसांनी करत त्यांची मागणी जी आहे ती फेटाळलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी गनिमी काव्याने जे आहे ते हे आंदोलक जे आहे ते या ठिकाणी येणार आहे। आपण जर बघितलं तर हे गणपतीचं शेड आहे आणि गणपतीच्या या शेडमध्ये अचानक गनिमी काव्याने येऊन या ठिकाणी जे आहे ते ओबीसी आंदोलक जे आहे ते या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो ताफा तो आहे तैनात आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यांना जे आहे ते आंदोलन या ठिकाणी करू नये अशा पद्धतीची विनंती सुद्धा पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे आता ओबीसी आंदोलक नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी। एका बाजूला ओबीसी आंदोलकही आक्रमक झालेले आहेत। आता 2-3 ठिकाणाहून ओबीसी आंदोलनाच्या बातम्या येत आहेत। एकतर काही ओबीसी नेते अंतरवाली सराटीत आंदोलन आणि उपोषणाला बसणार आहेत, दुसरीकडे छगन भुजबळ हे मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहेत, सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि नागपुरामध्ये तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण म्हणजे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे ओबीसींकडून। त्यामुळे ओबीसी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। जर आमच्यातून म्हणजे ओबीसी मधून या सगळ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय होऊ घातला किंवा तसा विचार जरी झाला तरी सुद्धा आम्ही आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात करू, अधिक आक्रमकपणे आंदोलन करू, आम्ही सुद्धा मुंबई गाठू अशी भूमिका ओबीसी आंदोलकांनी घेतलेली आहे। ही दोन दृश्य मराठा आंदोलनाची। मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकात नेमकं काय सुरू आहे, हे आंदोलन आहे का असा प्रश्न पडावा अशी गोष्ट घडतीये। तिथेच आंघोळ केली जाते, तिथेच सगळे विधी केले जात आहेत, प्रातर्विधी आपले तिथेच केले जात आहेत, तिथेच अशा प्रकारे खेळ खेळले जात आहेत, नाचलं जात आहे हलगीच्या तालावर आणि काही आंदोलक तर बस अडवणे, गाडी खेळणे किंवा शेअर मार्केटच्या इमारतीत घुसणे असे प्रकार सुद्धा करताना दिसत आहेत। मुंबईकर नोकरदार वर्गाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। त्यांना टॅक्सी मिळणार नाही, बस मिळणार नाही, मार्ग बदलून चालत काही अंतर जात आपलं ऑफिस गाठावं लागेल। त्यामुळे अनेकांनी मुंबईत न येणंच पसंत केलेलं आहे, वर्क फ्रॉम होम करणं, काहींनी सुट्या घेणं पसंत केलेलं आहे, कारण इथे आल्यावर गर्दीत नेमकं काय होईल अशी त्यांना भीती वाटते आहे। सीएसएमटी परिसरात आंदोलकांचा गोंधळ सुरू आहे। खरोखर हे आंदोलन आहे का आणि जरांगेंना या सगळ्याची कल्पना आहे का असे प्रश्न आज विचारावेसे वाटतायत, कारण आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत दिसतंय। आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। वारंवार जरांगे, काल बोलू शकत नव्हते जरांगे, त्यांची तब्येत खालावलेली होती, आज तर ते पाणी पण सोडणार आहेत। अशा परिस्थितीतही जरांगे वारंवार सांगत आहेत की आंदोलनाला गालबोट लावू नका, शांततेत आंदोलन करा, कुठलाही त्रास आपला यंत्रणांना
किंवा स्थानिकांना होणार नाही याची काळजी घ्या, पण आंदोलक आज त्या मनस्थितीत दिसत नाही. कालपासूनच आंदोलकांनी पवित्रा बदललेला होता. आज सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतंय. आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. यांच्याकडून सुमित, काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? जसं तुम्ही मगाशी सांगत होतात की महापालिकेचे कर्मचारी आता यायला लागतील, तर आत्ता कुठल्या परिसरात आपण आहात? मी दाखवतो. समोर महानगरपालिका समोरच्या दिशेला आहे आणि म्हणजे CSMT रेल्वे स्थानक, आणि तिथून हा जाणारा मार्ग म्हणजे गिरगावच्या दिशेनं जाणारा मार्ग जो मेट्रो सिनेमापर्यंत पोहोचतो. या मार्गावर दुतर्फा सध्या वाहतूक कोंडी झाली आहे किंवा वाहनं लावलेली आहेत. सगळ्या मराठा बांधवांनी त्यांची टेम्पो वगैरे सगळे लावलेले आहेत, त्यामुळे थोडीशी गर्दी होते इथे. माझ्यासोबत काही मंडळी देखील आहेत. आता मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. सगळ्यात आधी काय झालंय, बऱ्याच लोकांनी अन्न आणलंय, पण काही अन्न जे बराच काळ जर आपलं हे आंदोलन सुरू राहिलं तर ते सुकं देखील अन्न असायला हवं किंवा जास्त वेळ टिकेल असं. दादा, कुठून आलात तुम्ही? बार्शीवरनं. काय काय आणलंय? चिवडा, भाकरी, चटणी, भाकरी. अच्छा, वाटतंय सगळ्यांना? सगळे घेतात ना? पाणी बॉटल. मुंबईकरांना वाटतंय की नाही? हा, सगळ्याला वाटतं. सगळे घेतात. हा. आज आणखी हे आजी आजोबा आहेत. ते कुठून आलात तुम्ही आजी? आष्टी आष्टी. आष्टी तालुका, जिल्हा बीड, पांढरी गाव आहे तिथं. अच्छा, मग कसे आलात तुम्ही? आम्ही मोटरसायकल आलो. कोणासोबत? आम्ही दोघ जण आलो मालकांना. तुम्ही दोघे मोटरसायकलवर आलात? हा, किती किलोमीटर अंतर होतं? 400. मग एवढा प्रवास सगळा म्हणजे त्रास नाही झाला? वय किती आहे तुमचं? 65. 65 वय. आता ते आलो, त्रास जरी झाला आणि काय जरी झाला तर ह्या पाटलाला त्रास होतोय, आपल्याला झाला मग काय झालं? पाटलाला त्रास किती होतोय? आज बिगर अन्न पाण्याचा बसला ना तो 6 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला 15 दिवस बसतोय तो. आपण तरी खातो पितो राहतो. हा, त्याच्यासाठी त्याला नाही पाठवून द्यायचं, मग कोणाला द्यायचा? तरी बी ते ह्या फडणवीसला लाज वाटाना भाड्याला. त्याला म्हणा तू इकडे ये जरा. उद्रेक आहे सगळा. खरं तर लवकरात लवकर आपल्याला आरक्षण मिळावं किंवा जरांगे पाटलांची भूमिका सरकारनं मान्य करावी म्हणून आंदोलन. दुसरं आता मी आणखी दाखवतो काय होतंय. आता इथून बरेच लोक गिरगावकडे कामाला जाणारी मंडळी आहेत, ते इथे CSMT रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तिथून ते प्रवास करताना इतर वाहनांचा किंवा BSCचा वापर करतात. मात्र सगळा रस्ताच बंद असल्यामुळे लोकांना जाणं येणं कठीण होतं आणि मग चालत जावं लागतंय. काही लोक इथून चालत चालत आपण बघतो निघालेले आहेत. अडचण होत्या. ताई, कुठे जात आहे? पीजीला जाते. नेहमी इथे हा प्रवास करता? हो, कशा जात असता नेहमी? ट्रेननी. मग आता चालत कुठे निघालात? पीजीलाच चालली आहे. आता मी जस्ट पुण्यावरून आले. अच्छा, हो का? बरीच अशी मंडळी आहेत जी इथून नेहमीच ये जा करत असतात. कुठे जाताय? कुठे चाललात? मला ऑफिस. ऑफिस कुठे आहे तुमचं? बियान इन्कम टॅक्स. मग नेहमी तुम्ही इथून कसे जाता? आम्ही तिकडून जातो ग्राउंड क्रॉस करून. टॅक्सी वगैरे नाही जात असतात? हां, टॅक्सीने जातो, कधी ग्राउंड नाही. नको, थँक्यू. बरोबर आहे. तर टॅक्सीने वगैरे नेहमी जात असतो, आपण प्रवास करत असतो. पण आज आंदोलनामुळे आपल्याला इथून तसं जाता येणार नाही. त्यामुळे प्रवास आमचा जर व्यवस्थित व्हायचा असेल तर लवकरात लवकर मागण्या मान्य होणं गरजेचं आहे. जर मागण्या मान्य झाल्या तरच आंदोलक इथून बाहेर हटणार आहेत, आणि जर का तसं झालं नाही तर मग ही मुंबईतली अडचण आणखी वाढू शकते. कुठून आला दादा? वसमत. कधी आला? हिंगोली. हिंगोलीमधून. बरं, काय कसं चाललं आंदोलन? सगळं छान चालले. मागण्या मान्य होणं गरजेचं आहे की फक्त आंदोलन छान होणं गरजेचं आहे? नाही, गरजेचे आहे. मागणी गरजेची होण्याची गरज आहे. त्यासाठीचे काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही आहोत तिथं. महिना किती दिवस लागो, महिना लागो, 15 दिवस लागो, आम्ही इथंच आरक्षण थांबणार. भेटोपर्यंत. तोपर्यंत आम्ही हलणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा अंमलबजावणी निर्णयाची होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, अशी भूमिका सगळ्या आंदोलकांची आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय मुंबईकरांची अडचण होतीये. पण जर काही अडचण होऊ द्यायची नसेल, मुंबईकरांची अडचण होऊ द्यायची नसेल तर तात्काळ आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, निर्णय लवकरात लवकर घ्यावा, आणि तसं जर झालं तरच मुंबईकरांची अडचण होणार नाही, अशी भूमिका सध्या मराठा बांधवांची आहे. हां सुमित, पण आंदोलन चिघळू लागले आजच्या 4थ्या दिवशी. काही आंदोलक हुल्लडबाजी करताना सुद्धा दिसत आहेत. बस अडवण्याचा प्रयत्न झाला, ते बॅरिगेटिंगचे जे स्टँड असतात त्याच्यावर बसून गाडी खेळत होते. म्हणजे हे सगळे प्रकार मराठा आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावू शकतात, मनोज जरांगेंच्या नावाला गालबोट लावू शकतात. बरोबर आहे, अगदी तसंच होताना दिसतंय. कारण असं आहे, आता
मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता वाहनं जी आहेत ती इथवर येण्यासाठी निघाली किंवा महानगरपालिकेनं ती व्यवस्था केली. आधी आंदोलक असं म्हणत होते की व्यवस्था कोणती मिळत नाही आहे, पाणी नाही आहे किंवा स्वच्छतागृह व्यवस्थित नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी कचरा देखील तसाच पडलेला आहे, तो सगळा उचलला जावा, पण तसं होत नाही असं त्यांचा सगळ्यांचा आरोप होता. आता महानगरपालिकेनं आपली सगळी स्वच्छता वाहनं इथे आणली आणि इथे आत नेण्याचा प्रयत्न केला, पण तसंही होत नाहीये. कारण पुढे मेट्रोच्या सिनेमा ज्या ठिकाणी आहे त्या सिग्नलच्या पलीकडे काही आंदोलकांनी स्वच्छता करणारी जी वाहनं आहेत महानगरपालिकेची ती आत येऊ दिली नाहीत, ती तिथपर्यंतच थांबवली. त्यांच्या समोरच हे आंदोलन सुरू झालं आणि हे सगळं सुरू झाल्यामुळे आता कचरा वाढत चालला किंवा आता उचलणार कोण, कारण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना चालत तिथपर्यंत यावं लागतं आतमध्ये आणि मग इथून सगळं आपलं साहित्य असेल ते न्यावं लागतंय. यामुळे आंदोलन करताना याचा कुठेतरी परिणाम हा आपल्या स्वतःवर देखील होतोय, याची कदाचित कोणाला खात्री पटत नाहीये किंवा कळत नाहीये. आंदोलन चिघळत त्यामुळे जात आहे. दुसरं म्हणजे पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग आहेत ते देखील कुठे तोडण्याचा प्रयत्न होत आहेत, कुठे बॅरिगेटिंगवर देखील इकडून तिकडून त्या नेण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यावर देखील चालण्याचा प्रयत्न केला जातोय. काय दादा काय वाटतंय? चांगलं आहे चांगलं आहे. काय वाटतंय? काय आरक्षण भेटलंच आरक्षण वाटतंय तुम्ही? अहो जेवण काय वाटतंय विचारलं मी. पुरी मिरच्याचा ठेसा. पुरी आणि मिरचीचा ठेचा. अच्छा बरं धन्यवाद. तर पुरी मिरचीचा ठेचा वाटतायत असं प्रत्येक जण काही ना काहीतरी वाटतंय. पण समोरचं आपण बघतोय चौकामध्ये, चौकातली ही दृश्य आहेत. हो, सुमित. चौकामध्ये त्या सुमित तुमच्याशी बोलतो, सविस्तर माहिती घेतो.